अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आजचा व्हिडिओ अगदी प्रत्येकाने शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आपण दत्त जयंतीला ज्या पद्धतीने 3 फुलांचा उपाय सांगितला होता तशी संधी तुमच्यासाठी पुन्हा आलेली आहे. तर गणेश जयंती मुहूर्तावरती आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यासाठी अगदी सविस्तर माहिती समजून घ्या. म्हणजेच गणेश जयंती कशी साजरी करतात, नैवेद्यामध्ये काय करावे आणि सर्वात महत्त्वाचं संतान प्राप्तीसाठी, मुलगा होण्यासाठी आणि ज्यांना मुले आहेत पण ते मतिमंद आहेत किंवा मग खूप मुलांना काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजेच विकलांग, मंदबुद्धीचे किंवा काही महिलांना पहिला एखादा गर्भ खराब झालेला असतो, आता दुसऱ्या वेळी त्या प्रेग्नेंट आहेत आणि मग मनामध्ये एक धाकधूक असते की आता होणारं बाळ कसं होईल, व्यवस्थित होईल का. तर अशा ज्या काही समस्या आहेत आणि ज्यांना मुले आहेत, सर्व व्यवस्थित आहेत, पण मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी तुम्ही ही सेवा आणि हे उपाय आवर्जून करा. याचा 100% लवकरच तुम्हाला अनुभव येईल. तर मी प्रेग्नेंट असताना मुलाच्या वेळी मी जेव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळी मी हे उपाय केले होते आणि हे व्रतसुद्धा केलं होतं. ज्यांना हे व्रत करता येणार नाही, उपवास वगैरे ज्या धरू शकत नाहीत, त्यांनी काय करावं हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगितलं जाईल. म्हणजेच काय तर अगदी प्रत्येक महिलेने ही माहिती पाहावी आणि जे स्वामी भक्त दादा पाहत असतील त्यांनी आपल्या आईला, ताईला, बहिणीला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. म्हणजेच तुम्हाला नक्की घरामध्ये कोणाला ना कोणाला याचा उपयोग होईल. त्याचबरोबर मुलांचे लग्न जमत नसतील किंवा जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, आधीच्या व्हिडिओवरती कमेंट होत्या की आम्ही तयारी करत आहोत, यश येत नाही, तर त्या मुलांनी सुद्धा एक छोटासा उपाय आहे तो केला ना तरीसुद्धा तुम्हाला छान अनुभव येईल. तर सर्वांनी कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहा किंवा मग तुम्हाला गजाननाचं कुठलं नाव जास्त आवडतं ते सुद्धा तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे. तर भक्त हो, गणेश जयंती आणि भाद्रपद गणेश चतुर्थी ज्यावेळी आपण 1.5 दिवसांचा किंवा 10 दिवस आपण गणेश उत्सव साजरा करतो आणि तुम्हाला माहीतच आहे भाद्रपद महिन्यामध्ये हा उत्सव महाराष्ट्रभर अगदी खूप जास्तीत जास्त साजरा केला जातो. त्याचबरोबर ही गणेश जयंती आहे त्यालासुद्धा खूप जण 1.5 दिवसाचा गणपती बसवतात. काही भागामध्ये हे केलं जातं. तर तुमच्याकडे असं केलं जातं का, नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर भक्त हो, माघी गणेश जयंतीला बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. आता विघ्नहर्ता म्हणजेच आपले सर्व काही विघ्न दूर करणारा आपला बाप्पा, आपण प्रत्येक पूजेमध्ये आधी आपल्या बाप्पाची पूजा करतो किंवा श्री गणेशा केल्याशिवाय आपण कुठलंही काम करत नाही. ज्यावेळी श्री गणेशा होतो त्याचवेळी आपलं कोणतंही काम असो ते अगदी निर्विघ्नपणे पार पडतं. म्हणजेच काय तर आपल्याला बाप्पा संकटातून मुक्त करत असतो. तर बघा 10 तारखेला म्हणजेच कालपासून माघ मासारंभ सुरू झालेला आहे, म्हणजेच माघ महिना सुरू झालेला आहे आणि यासोबतच माघी गणेश जयंती ही लवकरच येणार आहे. म्हणजे अगदी 2 दिवसच तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. तर माघी गणेश जयंतीबद्दल अगदी थोडक्यात सांगते. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणरायांचा जन्म झाला तो दिवस होता माघ महिन्यातील माघ शुद्ध चतुर्थीचा. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला आणि आपण तेव्हापासूनच चतुर्थी एक महिन्याला धरत असतो आणि माघ शुद्ध चतुर्थी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे अजून महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी श्री गणेशाचे तत्व हे नेहमीपेक्षा 1,000 पटीने कार्यरत असते. मग तुम्हीच विचार करा, नेहमी आपण प्रत्येक चतुर्थीला बाप्पाची प्रार्थना करतो, वेगवेगळे उपाय करतो आणि तेच जर उपाय तुम्ही आता या चतुर्थीला केले, गणेश जयंतीला जर केले, सेवा केली, तर बघा 1,000 पटीने तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आता यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार म्हणजेच 12 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5:44 सुरू होणार आहे आणि मंगळवार
13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:41 असणार आहे. तर म्हणजे खूप जणांना कन्फ्यूज होतं की मग आपल्याला गणेश जयंती कधी साजरी करायची, कशी, म्हणून मी इथे तुम्हाला थोडक्यात मुहूर्त सांगितलेला आहे. तर बघा, उदय तिथीनुसार म्हणजे सूर्यानी तिथी पाहिलेली असल्यामुळे 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. तर मग तुम्हाला 13 फेब्रुवारीलाच हे सर्व काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. आता बघा, गणेश पूजा मुहूर्तसुद्धा आहे 13 फेब्रुवारीला. तुम्ही म्हणाल आम्हाला पूजा वगैरे करायची, मग दिवसभरात कधीही करू शकतो, तर नाही. तर बघा, गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी तुम्हाला सकाळीच देवपूजा वगैरे सर्व काही आवरून घ्यायचं आहे आणि आपण पुढे ज्या पद्धतीने पूजा सांगणार आहोत त्या पद्धतीने तुम्हाला सर्व साहित्य, जे काही उपाय करायचे आहेत त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा जमवून ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला बरोबर 11 वाजून म्हणजेच सकाळी 11:40 दुपारी 1:58 ही सेवा करता येईल. आणि हा मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त आहे. त्यानंतरसुद्धा तुम्ही इतर वाचन वगैरे सर्व करू शकता. पण जी बाप्पाची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे त्यासाठीचा हा वेळ आहे. आणि तुम्ही म्हणाल 12 वाजता पूजा करायला चालते का? तर 12 ते 12:10 फक्त नियम पाळा. कारण गणपती बाप्पा सर्व पूजेच्या आधी बाप्पाला मान दिला जातो, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे जरी आपल्या दत्तगुरूंची 12ची वेळ भिक्षेची असेल तरीसुद्धा 12 ते 12:15 तुम्हाला 15 मिनिटे वेळ पाळायची आहे. त्यानंतर तुम्ही लगेच बाकी पूजेला सुरुवात करू शकता. आता पूजा कशी करायची आहे अगदी थोडक्यात सांगते आणि मग महत्त्वाचे उपाय सांगते. तर सर्वप्रथम तुम्ही देवघराच्या शेजारी जिथे कुठे जागा असेल त्या ठिकाणी एक चौरंग पाट घ्या. त्यावरती लाल वस्त्र टाकून घ्या. लालच घ्यायचं आहे. नवीन कोरं वस्त्र घ्या, त्यावरती टाकून ठेवा. आणि चौरंग किंवा पाटावरती मधोमध आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. तुमच्याकडे फोटो असेल तो सुद्धा तुम्ही पाठीमागे ठेवू शकता. आणि बाप्पाच्या उजव्या हाताला कलशस्थापना करायची आहे. तर कलशस्थापना करण्यासाठी एक मूठभर तांदूळ तुम्हाला ज्या ठिकाणी कलशस्थापना करणार आहात तिथे ठेवायचे आहेत आणि त्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला कलश ठेवायचा आहे. तर या कलशामध्ये तुम्हाला माहीत आहे आपण एक नाणं घालतो, फूल, हळदी, कुंकू, अष्टगंध, यामध्ये तुम्हाला 21 दुर्वासुद्धा घालायच्या आहेत. आणि मग त्यावरती तुम्हाला आंब्याची किंवा मग विड्याची 5-7 पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहायचं. या कलशावरती एक जास्वंदीचं फूल ठेवा आणि कलशाला मनोभावे नमस्कार करा. आता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि सर्वांना माहीत आहे अभिषेक कसा करायचा. तर अभिषेक करून झाल्यानंतर म्हणजे बघा, अभिषेक करतानाच तुम्हाला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला नाही शक्य, तेलाचा लावून घ्या, चालेल, पण पूजेच्या आधीच आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आणि अभिषेक करत असताना अथर्वशीर्षम एक वेळा म्हणा किंवा नसेल शक्य, वेळ नसेल तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या प्रभावी मंत्राचा जप करा. आणि हे जप करत असतानाच तुम्हाला अभिषेक म्हणजेच देवाची पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला बाप्पाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा शेंदूरसुद्धा तुम्हाला बाप्पाच्या चरणी व्हायचा आहे. अष्टगंध बाप्पांना तुम्ही कपाळी लावू शकता. त्यानंतर तुम्हाला जे काही आपण तुपाचा दिवा लावलेला आहे तो बाप्पाच्या समोर तुम्हाला फक्त 3 वेळा अर्धचंद्राकृती ओवाळायचा आहे. आता त्यानंतर बघा, लक्ष देऊ नाही का, तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी करायची आहे. आणि तुम्ही राहता तिथे आसपास तुम्हाला जास्वंदीचे झाड असतील तर 21 जास्वंदीचे फुले घ्यायची आहेत. किंवा तुमच्या घरीसुद्धा असतील तर मी पण शेजारूनच आणत असते म्हणून सांगते. तर 21च फुले घ्यायची आहेत. आता ज्यांना एवढी मिळणार नाहीत त्यांनी मग 3 घ्यायची आहेत. बाकी इतर संख्या घेऊ नका. आता ही फुले तुम्ही घेतली, ती तुम्हाला फुले हातामध्ये घ्यायची आहेत. 21 फुले एखाद्या ताटामध्ये घ्या आणि दुर्वांची जुडी जी आहे ती सुद्धा त्या ताटात ठेवा. आणि बाप्पाला जे काही तुमचं दुःख आहे, तुम्हाला संतान होत नाही आहे, गर्भ राहिला तर तो स्थिर राहत नाही आहे, 3-4 महिने झाले की आपोआप गर्भपात होतो आणि किंवा मग तुम्हाला बाळ जे आहे
4-5 महिन्यामध्ये गर्भ खराब होतो, असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मतिमंद मुले जन्माला येतात, तुम्हाला मुली आहेत, मुलगा पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करता, हे सुद्धा बाप्पाला सांगा. आणि ते एक दुर्वांची जुडी, ती सर्व फुले तुम्हाला बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहेत. एक एक करून तुम्ही ठेवून द्या. आता त्यानंतर तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. तीळ घेताना 21च तीळ घ्या, उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमची इच्छा बाप्पाला सांगा. तर हा उपाय अगदी फुलांचा, दुर्वाचा आणि या तिळाचा उपाय प्रत्येक महिला करू शकते. जे मुलं बॅचलर आहेत किंवा जे UPSC MPSC करत आहेत किंवा ज्यांना वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे, असे प्रत्येकजण हा उपाय करू शकतात. अगदी लग्न जमवण्यासाठी, म्हणजे कुणीही केला ना तरी चालेल, कसलीही इच्छा असू द्या पूर्ण होतेच. 21 तुम्हाला तिळांवरती तुमची इच्छा सांगायची आहे आणि ते तीळ अगदी हळूच बाप्पाच्या चरणांवरती ठेवायचे आहेत. आता तुमची मूर्ती घरातील छोटी असेल तर अगदी तिथे चरणांवरती बसतील किंवा खाली थोडे बसतील, असेच ठेवायचे आहेत. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती असते ना, तर ती सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. अगरबत्ती लावताना 3 अगरबत्ती लावा. बघा, मी स्वतः सेवा केलेल्या आहेत, अनुभव घेतलेला आहे, म्हणून तुम्हाला इथे अगदी तेच सांगते. 3 अगरबत्ती घ्यायच्या, ओवाळून घ्यायच्या तुम्ही आणि साईडला लावून द्यायच्या. त्यानंतर तुम्हाला एक मंत्र देणार आहे आणि एक पुन्हा दुसरी दुर्वांची जुडी घ्यायची आणि आता या मंत्राला एकच फूल घ्यायचं आहे. एक दुर्वाची जुडी, फूल घ्यायचं हातामध्ये आणि मंत्र म्हणायचा, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आणि एक फूल, एक दुर्वाची जोडी पुन्हा बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं. तर बघा, तुम्हाला अशा पद्धतीने सेवा करायची आहे. यानंतर तुम्हाला बाप्पाची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बाप्पाला मोदकचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर बऱ्याचशा जणांना प्रश्न पडेल की दुपारी नैवेद्य दाखवायला चालतो का मोदकचा? तर हो, चालतो. गणेश जयंती आहे, ही चतुर्थी नाही आहे. चतुर्थी असेल, आपण चंद्रोदय होतो त्यावेळीच बाप्पाला मोदकचा नैवेद्य दाखवतो. तर तुम्ही दुपारी करू शकता आणि जी वेळ दिलेली आहे मी तुम्हाला, त्याच वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर बघा, सेवा करण्यासाठी खूप मोठी आहे, तर मग तुम्ही अगदी 11 वाजताच अभिषेक वगैरे करून घ्या आणि जे जे उपाय आहेत ना, ते उपाय या वेळेमध्ये करा. आता त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं एक स्तोत्र वाचायचं आहे, श्री संतान गणेश स्तोत्र. हे तुम्ही गुगलला सर्च करा, तिथे मिळून जाईल. तिथून तुम्ही घ्यायचं आहे आणि जी वेळ आहे ना, त्या वेळेमध्येच हे उपाय आणि हे स्तोत्र वाचन करायचं आहे. तर या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा आणि ज्यांना संतान प्राप्तीसाठी ज्या सेवा करत आहेत किंवा ज्या ताईंना मुलगा पाहिजे, त्या ताईंनी आवर्जून या दिवशी उपवास करायचाच आहे, शक्य असेल तर. पण ज्या महिला गरोदर आहेत, त्यांची इच्छा आहे उपवास करण्याची, तरीसुद्धा नका करू. तुम्ही फक्त ही पूजा होईपर्यंत उपवास केला आणि नंतर जेवण केलं तरी चालेल. उपवास कसा करायचा? तर पूजा आपल्याला 1-1:30 वाजेपर्यंत करायची. सकाळपासून उपाशी राहायचं का? तर नाही. सकाळी तुम्ही चहा, दूध घेऊ शकता, फळे खाऊ शकता किंवा उपवासाचे फराळाचे पदार्थ खाऊ शकता, खिचडीसुद्धा खाऊ शकता. सर्व उपाय, सेवा सर्व काही करा. दुपारनंतर तुम्ही जेवण केलं ना तरीसुद्धा चालेल. पण आता ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी दिवसभर फराळाचे पदार्थ खा, पूजा वगैरे करा आणि रात्री तुम्हाला गणेशांची पुन्हा एकदा पूजा करायची आहे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे. तर बघा, या पद्धतीने करायचं आहे. पण तुम्हाला या दिवशी कांदा आणि लसूण अजिबात तुमच्या खाण्यामध्ये वापरायचा नाही, हा एक नियम पाळा. आणि आता ज्या ताईंना उपवास करायचा नाही, त्यांनी दुपारी जेवण केलं तरीसुद्धा त्यांना रात्री प्रदोष काळामध्ये पुन्हा एकदा बाप्पासमोर दिवा तर दिवसभर चालूच ठेवायचा आहे. सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी पुन्हा एकदा बाप्पाला अगरबत्ती ओवाळून लावायची आहे. त्याचबरोबर बाप्पाची पुन्हा एकदा पूजा करायची आहे आणि 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने सेवा करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी 1 वेळा तरी तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. प्लस ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे किंवा पुत्रप्राप्तीसाठी, त्यांना श्री संतान गणेश स्तोत्र हे पठण करावं लागणारच आहे. आता सर्वात महत्त्वाचं, ज्या महिलांना या गणेश जयंतीला मासिक धर्म येईल, तर मग त्यांनी काय करायचं,
तुमच्या मिस्टरांना करायला सांगायचं, किंवा तुमची जर मुलगी मोठी असेल किंवा तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती जी असेल तुमच्यासाठी सेवा करू इच्छित, त्यांनी जरी केली ही सेवा, पूजा, उपाय तरीसुद्धा चालेल. उपवास नाही केला तरी चालेल, किंवा तुमच्या आईने किंवा सासूने केलं तरीसुद्धा चांगलं आहे. त्याचबरोबर जे मुलं परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्या आईने जरी त्यांच्यासाठी हे सेवा केली, उपाय केले तरीसुद्धा चालेल. आता महत्त्वाचं, आपण उपाय करताना जास्वंदीचे फुले अर्पण केलेली आहेत आणि 21 तीळ अर्पण केलेले आहेत. आता दुसऱ्या दिवशी पूजा आपल्याला विसर्जन करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बाप्पाला एक दिवा लावायचा आहे, किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही दिवा तेवत ठेवू शकता. पण जर नसेल शक्य तुम्हाला, तुम्ही वन रूममध्ये राहत आहात, तर मग विझू शकतो, मग काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, हळदी कुंकू चरणी व्हायचं आहे, अष्टगंध तुम्हाला देवाच्या डोक्यावर व्हायचा आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि बाप्पाला अगरबत्ती ओवाळून लावायची आहे. बाप्पाला नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे, पूजा विसर्जन करते, पण बाप्पा जाताना मला आशीर्वाद दे, माझ्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होऊ दे, संतानप्राप्ती होऊ दे, जे काही तुमचं काम आहे ते काम होऊ दे, अशी विनंती करायची आहे. आणि जे चरणांवरती आपण 21 जास्वंदाची फुले ठेवली होती आणि 21 तीळ ठेवले होते, त्यामधून तुम्हाला फक्त 3 फुले आणि 3च तीळ काढून घ्यायचे आहेत आणि एक लाल नवीन कोरं वस्त्र घ्यायचं आहे. आता फुले पूर्ण सुकलेली होतील दुसऱ्या दिवशी, तर ते तुम्हाला तसंच एका नवीन वस्त्रामध्ये बांधून ठेवायचं आहे. आणि ही जी पुरचुंडी आहे ती तुम्हाला देवघराच्या खाली जे काही लॉकर असतं, छोटंसं कप्पा, त्यामध्ये ठेवा, किंवा मग जे तुमचं कपाटाचं लॉकर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे वगैरे ठेवता, तिथे जरी ठेवलं तरीसुद्धा खूप खूप चांगलं आहे. हे किती दिवस जपून ठेवायचं आहे, तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत. तर भक्त हो, व्हिडिओ खूप मोठा होतो नेहमीच आपला, आणि आजसुद्धा झालेला आहे. तर याचं कारण कसं ना, की तुमचे खूप सगळे मग पुन्हा प्रश्न येतात, कमेंट्स येतात, आणि प्रत्येकाला शक्य होत नाही रिप्लाय देणं, म्हणून मी अगदी सविस्तर आज माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अजून असेच काही 2-3 प्रभावी उपाय आहेत, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, म्हणजेच तुम्हाला या सेवा गणेश जयंतीच्या दिवशी करता येतील. तर आजची माहिती कशी वाटली, आणि ज्यांना आवडली असेल त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा, इतरांना सुद्धा याचा उपयोग होईल. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी बेल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आणि पुन्हा आपण असेच काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर लगेचच कमेंट्समध्ये स्वामींना सांगा, त्यानुसार माहिती मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि विघ्नहर्ता बाप्पा चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः.